नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। ज्या लाडक्या बहिणींना जून जुलैपासून हा लाभ भेटलेला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। त्या ठिकाणी पहा, त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना जे आहे ते या ठिकाणी पोस्ट पेमेंट बँकेमध्ये त्यांचं जर अकाउंट असेल तर या ठिकाणी त्यांना फक्त मिस कॉल देऊन त्यांना त्यांचं बॅलन्स म्हणजे त्यांना हप्ता पडलाय का नाही चेक करता येणार आहे। तर या ठिकाणी पहा, बऱ्याच लाडक्या बहिणींना त्यांचं फोन पे नसते, गुगल पे नसते किंवा त्यांना बँकेमध्ये जाऊन त्यांना जे आहे त्यांचं पैसे चेक करावे लागतात। परंतु तुमच्याकडे जर बटनाचा म्हणजे आपला जो कीपॅडचा मोबाईल आहे तो जरी असेल तर तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे पैसे चेक करू शकणार आहात। तर या ठिकाणी पहा, तुमचं जे आहे ते IPB म्हणजेच इंडियन पेमेंट बँक म्हणजे या ठिकाणी पहा तुमचं अकाउंट जे आहे ते इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं असायला पाहिजे। तुम्ही तरच या ठिकाणी घरी बसून तुमचं पैसे चेक करू शकणार आहात। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला फक्त एक नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे। तो मोबाईल नंबर कुठला आहे त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो रजिस्टर करायचा आहे। तर या ठिकाणी पहा, रजिस्टर कसं करायचं ते या ठिकाणी पाहू शकतात। या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला सर्व या ठिकाणी हे संपूर्ण मोबाईल नंबर तुम्हाला मी देणारच आहे। या ठिकाणी पहा, तुम्हाला पण मोबाईल नंबर तुमचा रजिस्टर कसा करायचा या ठिकाणी पाहू शकतात। तुमचा तुमच्या बचत चालू खात्याची जोडलेला मोबाईल नंबरवरून तुम्ही 96 50 12 13 79 वर मिस कॉल देऊन बँकिंगसाठी तुमचा मोबाईल नंबर नोंदणी करा। म्हणजे अगोदर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी जो हा नंबर दिसत आहे 96 50 12 13 79 ह्या नंबरवर तुम्हाला मिस कॉल देऊन तुमचा जोही नंबर तुमच्या जो इंडियन पोस्ट पेमेंट बँकेला लिंक आहे, तुम्ही ज्या मोबाईल नंबरवरून तुम्हाला या ठिकाणी तुम्ही तुमचं इंडियन पोस्ट पेमेंट बँक अकाउंट खोललेलं आहे त्या नंबरवरून तुम्हाला ह्या नंबरवरती एक मिस कॉल द्यायचा आहे। म्हणजे तुमचा नंबर जो आहे तो या ठिकाणी नोंदणीकृत होईल आणि नोंदणीकृत झाल्यानंतर तुम्हाला दुसरा नंबर देणार आहे। त्या नंबरवरून तुम्ही जे आहे ते त्या ठिकाणी मोबाईल नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे। मिस कॉल द्यायची सुविधा कोणत्या नंबरवरती चालू आहे ती या ठिकाणी पहा। जर तुमच्या या ठिकाणी तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता पडला असेल, पडलाय का नाही तुम्ही कसा चेक करायचा मिस कॉल देऊन, तर या ठिकाणी हा नंबर आहे डायल करून मिस कॉल द्या। या ठिकाणी शिल्लक चौकशी करा। या ठिकाणी जे आहे ते आपण डायरेक्ट IPB ऑनलाईन म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं जे ऑनलाईन वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरून हे नंबर घेतलेला आहे। तर या ठिकाणी पहा, हा नंबर आहे 99 10 22 33 98 ह्या नंबरवर तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे। आणि ह्या नंबरवर मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता पडलाय का नाही हे नक्कीच चेक करता येणार आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला जर तुमचं मोबाईलमधलं किंवा तुमच्या अकाउंटमधलं मिनी स्टेटमेंट काढायचं असेल, मिनी स्टेटमेंटमध्ये काय तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये कधी आलेत किंवा किती आलेत आणि किती तुमच्या अकाउंटमधून कट झालेले आहेत, म्हणजे तुम्ही कोणाला पाठवले आहेत का हे पण या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे। तुम्हाला एका मिस कॉलवर ते कसं बघायचे, त्याच्या खालचा एक नंबर दिसत आहे या ठिकाणी पहा 99 10 28 53 26 ह्यावरती मिस कॉल देऊन तुम्ही तुमच्या अकाउंटचं जे आहे ते मिनी स्टेटमेंट पण काढू शकतात। परंतु तुम्हाला जे आहे तुम्हाला हप्ता पडलाय का नाही हे पाहण्यासाठी फक्त तुम्हाला हे वरचा नंबर दिसत आहे 99 10 22 33 98 ह्यावरती फक्त मिस कॉल द्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते तुम्हाला तुमचं अकाउंटमधले पैसे तुम्ही चेक करू शकणार आहात। या ठिकाणी पहा, इम्पॉर्टंट माहिती होती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि तुम्हाला पहिल्यांदा जे सांगितले ते करा, पण कुठलं ते तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी ह्या नंबरवर मिस कॉल देता। ह्या नंबरवर मिस कॉल द्यायची गरज नाही। पहिल्यांदा तुमचा जो आहे तो पहिल्यांदा या ठिकाणी ह्या मोबाईलवरती रजिस्टर करायचा आहे मिस कॉल देऊन। आता बरेचशा लाडक्या बहिणी किंवा मित्रांनी या ठिकाणी मला कमेंटमध्ये सांगितलेलं आहे की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये हा मिस कॉल दिल्यानंतर आम्हाला काही दाखवत नाही किंवा हा नंबर बंद आहे असं दाखवत आहे। परंतु तुम्हाला काय करायचं, अगोदर ह्या नंबरवरती जो आहे तो रजिस्टर करायचा आहे। पहिल्यांदा रजिस्टर तुमचा मोबाईल नंबर करायचा आहे, नंतरच ते काम करणार आहे। या ठिकाणी पाहू शकतात, या ठिकाणी जे आहे तो नंबर तुम्ही रजिस्टर करा। या ठिकाणी अगोदर रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते अगदी 2 ते 3 तासानंतर तुम्हाला जे आहे ते ही योजना सुरू होईल आणि तुमच्या मोबाईलवरती तुम्ही फक्त मिस कॉल देऊन तुमचे पैसे चेक करू शकणार आहात। तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता पडलाय की नाही हे पाहू शकणार आहात। तर नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।